नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. मला आशा आहे की तुम्ही तुमचे औषधी विचार लिहायचा प्रयत्न नक्कीच केला असेल. काही ठराविक दिवसांनी तुम्हाला तुमचे औषधी विचार अपडेट करावे लागतात. कारण आधी ज्यामुळे आपल्याला राग येत असतो, कटकट होत असते, ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि भावनांचा आपला जो वरचा थर असतो तो धुतला जातो. मग त्याच्या खाली जो थर असतो त्याचे औषधी विचार लिहावे लागतात. ही एक ऑनगोईंग प्रक्रिया आहे. तर आज आपण बघणार आहोत ट्रॅफिक कंट्रोल टेक्निक. मी ताणाचं काम तमाम ही जी मालिका केली होती त्यामध्ये सुद्धा मी याच्याविषयी बोलले होते. ही एक ब्रह्मकुमारी संकल्पना आहे. आता यूट्यूबवर सद्गुरू, BK शिवानी, गौर गोपालदास, संदीप माहेश्वरी, बॉब प्रॉक्टर, दंडपाणी वगैरे 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 अनेको चॅनेल्स आहेत. आता मी वैयक्तिक कोणा एकाला काही फॉलो करत नाही. ज्याचं जे पटलं ते घेतलं, नाही पटलं ते दिलं सोडून. तुम्हाला कोणाची नॅरेशन स्टाईल आवडते ते महत्त्वाचं आहे. सगळेजण इथून तिथून एकच गोष्ट सांगतात. तुम्हाला कोणाकडून गोष्ट ऐकायला आवडते त्याचं ऐका. तर BK शिवानी यांचा एक व्हिडिओ बघताना मला ही संकल्पना कळली. या संकल्पनेचा मी माझी डोकेदुखी बरी करण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. तर ही संकल्पना अशी आहे, म्हणजे दिवसाचे 24 तास असतात आणि त्यातले झोपेचे 8 तास वगळले तर 16 तास उरतात. या 16 तासाला दर तासाला स्वतःला हे विचारणं की मी काय विचार करते. डॉक्टर जोशीने मला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न मी मला स्वतःला दर तासाला विचारायला लागले. आणि ह्यात अजून 2 प्रश्न मी ॲड केले. ते म्हणजे मला आत्ता कसं वाटतंय आणि जे काही विचार मी करतेय त्यामुळे माझी ऊर्जा वाढतेय का कमी होतीये. आणि त्याचं उत्तर जर माझी ऊर्जा कमी होतीये, मला छान वाटत नाहीये, मस्त वाटत नाहीये असं जर आलं तर त्यामागचा जो विचार आहे तो शोधणं आणि मग त्याऐवजी त्या विचाराच्या बरोबर उलटा एक अतिशय ताकदवान सकारात्मक विचार मनामध्ये तयार करणं. आता ह्याला फक्त मिनिटभर लागतं. सुरुवातीला कदाचित थोडा जास्त वेळ लागतो, पण सवयीने आपल्याला लिटरली हे मिनिटाभराचं काम आहे. आता यासाठी मी स्मार्टफोन एकदम स्मार्टली वापरायला लागले. माझ्या फोनवर मी अवर्ली बीप ॲप इन्स्टॉल केलं. ते दर तासाला रिंग करतं आणि त्यामुळे मला आठवण राहते की मला माझे विचार तपासायचे आणि योग्य दिशेने विचार करायचे. शिवाय या सकारात्मक विचारांची मी यादी एका डॉक फाईलमध्ये करून ठेवली. ते मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. प्ले स्टोअरवर अनेक अवर्ली बीप ॲप्स आहेत. स्वतः ब्रह्मकुमारी यांचं पण काहीतरी एक ॲप आहे. आता तुमच्या फोनच्या हार्डवेअरला सुटेबल असं कोणतंही ॲप इन्स्टॉल करा. आणि हे ॲप वापरणं जर अवघड वाटत असेल तर सरळ एक टोल्याचं घड्याळ विकत घ्या. आता ह्या टेक्निकमुळे होतं काय, तर मनामध्ये आपण तयार करत असलेले जे कचरा विचार आहेत ते त्याच्या त्या वेळेला बाहेर फेकले जातात. दिवस अखेर आपण खूप हलकं शांत अनुभव करतो. हे जे कचरा विचार आहेत ते बांडगुळासारखे असतात. ते तुमची जीवन ऊर्जा खातात आणि त्यामुळे तुमची काम करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता ही कमी होते. रात्रभर 8-10 तास झोपून सुद्धा सकाळी उठल्यावर जर उत्साही वाटत नसेल आणि त्यामुळे दिवसा जर तुम्हाला डुलक्या येत राहत असतील तर तुम्ही तुमच्या मनाची कचरा कुंडी केलेली आहे हे नक्की. तेव्हा जरा साफसफाईला लागा. सद्गुरू म्हणतात तसं माणसाला 8 तास झोपेची नाही तर मनाला
24 तास सहजतेची गरज असते. तुम्ही जर तुमचं मन कायम सहज ठेवू शकलात तर अत्यंत कमी शारीरिक झोप घेऊनही तुम्ही दुप्पट ऊर्जेने काम करू शकता. बरोबर ना? तेव्हा योग्य दिशेने विचार करूया. या आठवडाभरामध्ये या ट्रॅफिक कंट्रोल टेक्निकची प्रॅक्टिस जरूर करून बघा. प्रयोग नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.